नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे खुसखुशीत शंकरपाळी। लागणारं साहित्य रेडी करून घेतलं। एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड केलं आणि 1 वाटी साखर आणि वितळवून घेतली साखर। 3 वाटी मैदा, थोडंसं मीठ, वेलची पूड घेतली, व्यवस्थित मिक्स करून घेतली। अर्धी वाटी साजूक तूप व्यवस्थित गरम करून घेतलं आणि ते पिठामध्ये ॲड करून घेतलं। आता हे पीठ व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे। अगोदर मी गरम होतं म्हणून चमच्याने मिक्स केलं। आता मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, अशा पद्धतीने। मूठ होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपण पाणी आणि साखरेचा पाक तयार करून घेतला होता, तो थोडा-थोडा करून मी इथे पिठामध्ये ॲड करणार आहे आणि घट्टसर पिठाचा गोळा मळून घेणार आहे। गोळा आपण जसं चपातीसाठी कणिक मळतो तसं नाही मळून घ्यायचं आहे. थोडंसं ओबड-धोबड मळून ठेवायचं आहे। पीठ आता मी 10 मिनिटांसाठी झाकून ठेवते। आता एक मोठा गोळा घेतला पिठाचा, तो मी लाटून घेते आहे जाडसर आणि त्याला चारी बाजूने फोल्ड करून पुन्हा एकदा आपल्याला लाटून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। अशी प्रोसेस केल्यामुळे शंकरपाळीला व्यवस्थित लेयर्स येतात। आता मी पोळी लाटून घेतली, बाजूच्या कडा कापून घेतल्या। सुरीच्या साहाय्याने मी आता शंकरपाळीचा आकार देणार आहे। व्यवस्थित शंकरपाळ्या अशा कट करून घेतल्या आहेत। एकीकडे तेल गरम करत ठेवलं फास्ट गॅसवरती। तेल व्यवस्थित तापल्यावरती गॅस मंद करून ठेवायचा आहे आणि सर्व शंकरपाळ्या इथे सोडून द्यायच्या आहेत तेलामध्ये। व्यवस्थित गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला खरपूस भाजायचे आहेत, बारीक गॅसवरच। साधारण 15 मिनिटं लागतात बारीक गॅसवरती फ्राय व्हायला। अशा पद्धतीने तयार झाली आहे आपली खुसखुशीत शंकरपाळी। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा।